रेशन दुकानदार व केरोसिन परवानाधारक यांच्या विविध प्रलंबित मागण्या व अडचणींबाबत शासनाकडून तत्काळ कारवाई व्हावी यासाठी मान तालुका रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेचे मान तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे व आपल्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व तहसीलदार विकास आहिर यांना दिले आहे। मान दुकानदार संघटनेचा मान दुकानदार संघटनेचा मान दुकानदार संघटनेचा आमच्या मागण्या एनपीएस कार्ड धारकांना धान्य एनपीएस ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली ही आमची देशव्यापीची संघटना आहे। ही पूर्ण वरच्या पातळीवर राज्यभरात काम करत आहे। तरी त्यांच्या या सूचनेनुसार आज पूर्ण राज्यभर आम्ही सर्व दुकानदार रेशन दुकानदार पाठीमागील काही दिवसापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये आम्ही शासनापर्यंत ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आम्ही शासनापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आम्ही पोहोचवल्या, परंतु आजपर्यंत या ठिकाणी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही मान तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष माननीय भगवानदादा गोरे तसेच देवळीचे उपाध्यक्ष भोसले बापू तसेच मसवडचे सूर्यवंशी अण्णा भोसले बापू दुसरे तसेच सर्व आम्ही दुकानदार आज या ठिकाणी मान तालुक्यामध्ये आज आम्ही उपविभागीय अधिकारी प्रांत मॅडम यांनाही आम्ही आमच्या मागण्यांचं डबल निवेदन दिलेलं आहे। डिसेंबर 2023 मध्ये आम्ही पाठीमागे दिलं होतं, आज या ठिकाणी आम्ही आज सुद्धा दिलेलं आहे। तसेच डीएसओ मॅडम सातारा यांनाही आज आम्ही निवेदन दिलेले आहे दुकानदारांच्या वतीने। तसेच देवडीचे मानचे तहसीलदार त्यांना सुद्धा आम्ही सर्व दुकानदारांनी मिळून आज निवेदन दिलेले आहे। तरी हे निवेदन देण्याच्या पाठीमागचे कारण आमचं असं आहे की मागील काही वर्षापासून आमचे सर्व दुकानदार अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत। तरी काम करत असताना त्यांच्या कामाचा त्यांना जो पाहिजे असा मोबदला मिळत नाही आणि आज पूर्ण राज्यभर देशभर ऑनलाईन सेवा चालू झाल्यामुळे आज कोणत्याही प्रकारचा दुकानामध्ये भ्रष्टाचार होत नाही। 100% ऑनलाईन झाल्यामुळे पूर्ण पारदर्शकपणे रेशनिंग दुकानं चालत आहेत। तरी आज रेशनिंग दुकानदाराचा उदरनिर्वाह हा शासनाकडून जे मानधन दिले जाते ते कमिशन स्वरूपात दिले जाते। तर आज ज्या दुकानामध्ये 50, 40, 30 कार्ड आहेत त्या दुकानामध्ये अतिशय कमी प्रमाणात त्यांना ते कमिशन मिळाले जाते। त्यामध्ये त्यांचं लाईट बिल बाकीच्या काय किरकोळ मेंटेनन्स असतो तो कोणतीही गोष्ट भागत नाही। त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आता सध्याला शासन आम्हाला 150 रुपये कमिशन देते, तर आम्ही पूर्णपणे आम्हाला माल मोजून द्यायला लागतो। त्यामुळं 50 किलो जर बारदाना भरत असेल तरच आम्ही 100% वाटप करू शकतो, कारण ऑनलाईन मध्ये आम्हाला 100% पावत्या काढायला लागतात आणि 100% पावत्या काढल्यानंतर त्याच्या 98% लोकांना मग राहिलेल्या 2% फक्त पावत्या काढायला लागतात। त्यांना ह्या तुटीमुळे आम्हाला त्यांना मालच उपलब्ध नसल्यामुळे देता येत नाही। तरी आम्हाला शासनाकडून एका क्विंटलला 1 किलो तूट देण्यात मुभा मिळावी, म्हणजे ते आम्हाला राहिलेल्या लोकांचं त्याच्यामध्ये रेकॉर्ड ऍडजस्टमेंट करता येईल, कारण त्यामुळे आम्हाला राहिलेल्या लोकांना मालच देता येत नाही। ही एक आमची प्रमुख मागणी आहे। तरी आमचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मी शासनाला विनंती करतो। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी केसरी कार्ड आहेत, जी एनपीएच वर्ग म्हणतो आपण त्याला, त्या कार्डला 2013 पासून धान्य बंद आहे। तर आज गावोगावात असा प्रकार चालू आहे की त्या एनपीएचला कार्डला माल न मिळण्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत। तरी शासनानं त्यांना सवलतीच्या दरात, फ्री नसला तरी पण सवलतीच्या दरात त्यांना माल उपलब्ध करून मिळावा अशी एक आमच्या संघटनेची विनंती आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।